आणि त्याचबरोबर कुबल मॅडमनाही नमस्कार. उपस्थित सर्व माझे सहअध्यायी सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या समोर कुबल मॅडम एक पत्रिका मांडणार आहेत आणि त्याचं विवेचन देणार आहेत. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी क्लासला सुरुवात करावी. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. फार छान, फारच छान. आता एकदम झकास, सुंदर सुंदर केलं. व्हेरी गुड. धन्यवाद थँक्यू सर. व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच मॅडम. थँक्यू मॅडम. मॅडम फोटो काढू का ठेवू? आता नंतर हे करायला लागेल. मी थोडं आधी 1 मिनिट बोलते, मग काढा. मला जरा छान वाटतं त्या फोटोकडे बघून, पण मला असं साईड बाय साईड नाही शेअर करता येणार ना. हा, ठीक आहे. काढू? हो, मग काय आता मला शेअर करायला लागेल ना सर, मग काढावं लागेल ना. म्हणून म्हटलं शेअर करावं लागेल ना तुम्हाला. होय होय. तर सर, ठीक. सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. आणि तुम्ही मला परत माझ्यावर विश्वास ठेवून ही म्हणजे सुवर्ण संधी आपल्या अभिषेक ॲस्ट्रॉलॉजिकल अकॅडमी मध्ये बोलण्याची संधी दिली, त्यासाठी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद आणि कोटी कोटी वंदन. तसेच इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना धन्यवाद आणि सर्वांना नमस्कार. आणि कुलकर्णी मॅडम, आपल्या तृप्ती कुलकर्णी मॅडम यांनी स्वागत केलं. मॅडम तुम्हाला पण नमस्कार. आणि आपण आता श्री दत्त कृपेने आजची एक पत्रिका सरांनी जी दिली आहे त्याचं वाचन करण्याचा मी प्रयत्न करते. म्हणजे आपण सगळे मिळूनच करू. अगोदर मी थोडंसं बोलेन, मग आपण सगळेजण मिळू. ओम द्राम द्रीम द्रौम सह दत्तात्रेयाय नमः. आता मी सुरू करते. थँक्यू सर. थँक्यू ऑल. धन्यवाद. दिसते का? हे बघा, ही पत्रिका आहे. तारीख आहे 4 जून 1977. सकाळी म्हणजे पहाटे 4:38 आणि 34 पुणे, म्हणजे पुणे डिस्ट्रिक्ट मधला म्हणजे जन्म आहे. जातिका स्त्री आहे. तुम्ही हे लिहून घ्या, मग मी पुढची पत्रिका म्हणजे D1 म्हणजे आपली क्षेत्र कुंडली लावते. लिहिलं मॅडम, लावा दुसरं. ठीक आहे, सगळ्यांचं झालं का? थांबा मॅडम, 1 मिनिट थांबा प्लीज. कारण मला मागे जाताना ना थोडं हे काय ह्या मुलांनी बदल केलाय ना, तर मग ते कधी कधी सगळं निघून जातं. थांबते मी 1 मिनिट मग. झालं मॅडम, झालं लिहून. झालं सगळ्यांचं? लावू मग? हो, लावा लावा. हो मॅडम, लावा. ओके, थँक्यू. हे बघा, दिसते का बघा ती कुंडली? दिसते दिसते. दिसते ना? हा हो दिसते. तर मग ही मेष लग्नाची पत्रिका आहे. लग्नी बुध आहे, लग्नेश मंगळ आहे आणि शुक्र पण आहे. धनात सूर्य आणि गुरु आहेत. पराक्रम स्थानात म्हणजे तृतीय स्थानात कुठलाही ग्रह नाहीये. चतुर्थात कर्केचा शनी आहे. पंचमात पण कुठलाही ग्रह नाहीये. षष्टात राहू आहे आणि तो वर्गोत्तमी आहे. तुळेत आणि वृश्चिकेत एकही ग्रह नाही. भाग्यात धनुचा चंद्र आहे. त्याच्यानंतर दशम स्थान आणि लाभस्थान म्हणजे ह्याच्यात पण एकही ग्रह नाही. व्ययात मीनेचा केतू आहे. तर मी आधी म्हणजे यांची हिस्ट्री सांगते. या ज्या जातिका आहेत ना, या फार्मा कंपनीत, सन फार्मा नावाच्या कंपनीत इथे होत्या आणि आता त्या पुढे म्हणजे त्यांना चांगलं हे होतं, म्हणजे असं प्रमोशन म्हणा किंवा ते आता USA ला म्हणजे फार्मा कंपनीतच सेटल झालेत, म्हणजे USA मध्ये आहेत सध्या. तर आपण त्या अशा म्हणजे का झाल्या किंवा काय आपण बघूया. तर इथे लग्नेश म्हणजे लग्न तर आहेच आहे अग्नितत्वाचं. अग्नितत्वात भरपूर ग्रह आहेत. मंगळ आहे, शुक्र आहे, बुध आहे, चंद्र आहे आणि राशी स्वामी म्हणजे चंद्र रास पण अग्नितत्वाचीच आहे.
त्यामुळे आता तुम्हाला फार फार प्रत्येक वेळेस सांगायला नको की म्हणजे हे मेष लग्न कसं म्हणजे धर्म त्रिकोणातील आहे, अग्नितत्वाचं आहे, ऊर्जावान आहे. म्हणजे किती पण संकट आले तरी हे लोक असे हार मानून बसत नाही, पुढे पुढे जाण्याचं, कारण अग्नितत्व आहे ना, ते वरवरच जाणार. तर तसा प्रयत्न करतात आणि त्यांना सतत असं लिडरशिप किंवा असं एक म्हणजे असं राहायला आवडतं पण. आणि त्याच्यासाठी कितीही कष्ट लागले तरी ते म्हणजे ते कष्ट घेण्याची पण त्यांची तयारी असते. पण मनाने थोडेसे असे चंचल पण असू शकतात आणि खूप चपळ पण आहेत. म्हणजे असं नुसतं बसायला नाही आवडत. सतत काही ना काही, काही ना काही करत राहतात. पण थोडेसे असं आपण दुर्गुण म्हटलं तरी चालेल. घाईघाईने कधी-कधी निर्णय घेतात. त्यामुळे स्वतःचंच नुकसान करतात. थोडे अग्रेसिव्ह पण असतात. म्हणजे आता इथे लग्नेश मंगळ लग्नात म्हणजे पंचमहापुरुष योगामधील एक रुचक नावाचा योग झाला. हा पण खूप चांगला आहे. त्याच्यानंतर हे लग्न जे आहे ना, तर ते पण कृत्तिका नक्षत्रातील आहे बघा आणि धनु नववंशात आहे. म्हणजे इथे आपण आता मी तुम्हाला सांगितलंच आहे ना, फार्मामध्ये आहेत. तर ते कसं कसं ते बघा. म्हणजे मंगळाला, लग्नेश मंगळाला, बुधाला पण आपण म्हणजे असं वनस्पतीचा कारक जरी म्हणतो, पण औषधांचा पण कारक आहे. शुक्र पण तसाच आहे. त्याच्यानंतर हा धनात जे सूर्य आणि गुरु आहेत, तर ते पंचमेश आणि भाग्येश एकत्र आले. आणि हा म्हणजे गुरु व्ययेश पण आहे. म्हणजे यांना धनसंपत्ती कुठून मिळेल, कशी मिळेल, म्हणजे मेडिकलच्या फील्डमधूनच आणि बाहेरून पण म्हणजे परदेशातून पण. इथे षष्ठात राहू पण आहे, मी येते तिकडे नंतर. आणि इथे शनी कर्केचा जरी असला, पण तो शनी जो आहे ना, तर तो म्हणजे कर्क आणि आश्लेषा म्हणजे बुधाच्याच नक्षत्रात आहे आणि परत गुरुच्याच नवमांशात आहे. म्हणजे इथे ह्यांना थोडंसं घराच्या बाबतीत असं सुख मिळताना थोडं विलंब लागू शकतो. त्याच्यानंतर आईची पण चिंता म्हणजे आईच्या प्रकृतीची ते असू शकते, पण करिअरसाठी हे चांगलं आहे. परत ह्या शनीची दृष्टी इथे षष्ठावर आली, तिथे राहू आहे आणि राहू आणि केतू वर्गोत्तमी आहेत, शिवाय एकटे बसलेले आहेत, ते पण चांगले. कारण हा राहू पण इथे आपण बाकीचे सगळे कारकत्व बघितले तर राहू म्हणजे मॉडर्न मेडिसिन, केमिकलचा पण कारक आहे राहू इथे. त्याच्यानंतर ह्या मंगळाची दृष्टी शनीवर आहे, शनीची पण मंगळावर आहे. त्याच्यानंतर मंगळाची दृष्टी सप्तम स्थानावर पण आहे. सप्तमेश शुक्र पण मंगळावर म्हणजे लग्नेशा बरोबर बसलेला आहे. आणि मग ही मंगळाची 8वी दृष्टी इथे वृश्चिक राशीवर आहे. इथून आपण असं कसं डीप रिसर्च पण बघतो ना, आता आपण हे करिअर ओरिएंटेड पत्रिका बघतोय म्हणून इथे चांगलं आहे ते. कारण हे सायंटिस्ट लोक म्हणजे सतत रिसर्च करत असतात. फार्मामध्ये असलं तरी त्यांची ती पोस्ट सायंटिस्टचीच असते, कारण त्यांना सतत काही ना काही, काही ना काही रिसर्च करून ते औषधं वगैरे तयार करायचे असतात. मग नंतर हा भाग्यात चंद्र आहे, तो पण चांगलाच आहे, कारण तो धनु राशीत आहे आणि त्याचं नक्षत्र पूर्वाषाढा म्हणजे तो परत ह्याच्या शुक्राच्याच नक्षत्रात आला. व्ययात केतू आहे, तर तो पण वर्गोत्तमी आहे, तो रेवती नक्षत्रात आहे. रेवती नक्षत्र आपण प्रवासाचं पण म्हणतो ना, तर म्हणजे तिथून आपण असं फॉरेनचं पण असं बघू शकतो. तर मी आता एवढं तुम्हाला सगळं सांगितलंय, तर अजून थोडं थोडं जे मला माहिती आहे ते सांगते. मग आपण आधी ह्याच्यावर चर्चा करूया, मग D9, D10 आणि D4 तिकडे असं सावकाश सावकाश जाऊया. तर तुम्हाला अजून इथे काही विचारायचं असेल तर मला सांगा. मी तुम्हाला नक्षत्र परत एकदा सांगते किंवा लावते पण. हे पहा, लग्न कृत्तिका, हा कृत्तिका नक्षत्रात आहे म्हणजे सूर्याचं नक्षत्र झालं. आणि धनु नवमांशात म्हणजे गुरु. आता गुरु पण आपण आयुर्वेदचा पण कारक म्हणतो ना, तसा म्हणजे हा पण संबंध आला. आणि शिवाय तो धनांश मध्ये आहे म्हणजे ते लग्न. त्याच्यानंतर सूर्य जो आहे तर तो रोहिणी नक्षत्रात आहे, चंद्राच्या नक्षत्रात. आणि मिथुन नवमांशात विद्यांश मध्ये आहे, चांगलं आहे. कारण हे सूर्य गुरु युतीमुळं कसं त्यांना धन तर मिळेल, त्याच्यानंतर सत्ता अधिकार असं पण मिळतं आणि त्यांचं म्हणजे काय उच्च शिक्षण पण होणार. आणि इथे चंद्र पण आहे ना म्हणजे भाग्यात. आता हा चंद्र जो आहे तो सांगितला, नाही सांगितला का, पूर्वाषाढा म्हणजे शुक्राच्या नक्षत्रात आणि कन्या नववंशात अभय अंशात म्हणजे चांगला आहे. मंगळ
अश्विनी हे इकडे तुम्ही नीट लक्षात ठेवा. मंगळ आणि शुक्र एकदम डॉट युतीत आहेत आणि ते अश्विनी नक्षत्रात आहेत. तर अश्विनी नक्षत्र आपण खूप वेळा आता बघितले मागच्या वेळेस पण, म्हणजे मेडिकलशी रिलेटेड आणि औषधोपचार आणि रिसर्च करणारे खूप असतात हे लोक. म्हणजे काही ना काही रिसर्च सारखं त्यांचं चालूच असतं. आणि म्हणजे दोन म्हणजे ऋषभ नववंशात आहे, भोग्यांशमध्ये आहे. आणि इथे बुध हा आत्माकारक आहे आणि तो लग्नीच बसला आहे. आणि हा बुध पण भरणी म्हणजे शुक्राच्याच नक्षत्रात आहे. जरी तो वृश्चिक नवमांशात असला तर मला असं वाटतं इथे तो चांगला, कारण वृश्चिक नवमांशात म्हणजे रिसर्चसाठी आपल्याला त्याचा उपयोग होईल. कारण हे म्हणजे रिसर्च आणि इन्व्हेस्टिगेशन असतात ना तिथे, म्हणजे फार्मास्युटिकल कंपनीमध्ये. मग गुरु आहे तो अमात्याकारक आहे, तो चंद्राच्या नक्षत्रात आहे. आता हे गुरु आणि सूर्य म्हणजे हे पण मला वाटतं डॉट युतीतच आहे, रोहिणी नक्षत्रात आणि मिथुन नवमांशात आहे. त्याच्यानंतर शुक्र केतूच्याच नक्षत्रात आहे आणि म्हणजे स्वतःच्याच म्हणजे केतूच्या नक्षत्रात अश्विनीमध्ये आणि स्वतःच्याच सूक्ष्मांशात म्हणजे भोग्यांशमध्ये आहे. त्याच्यानंतर शनी बुधाच्या नक्षत्रात आहे, आश्लेषामध्ये आणि धनु नवमांशात आहे म्हणजे गुरुच्या नवमांशात आहे. राहू चित्रा नक्षत्रात म्हणजे पुन्हा इथे मंगळाचा संबंध आला, राहू मंगळाच्या नक्षत्रात आणि कन्या म्हणजे सूक्ष्म म्हणजे हे नवमांश कन्या नपुसकांश मध्ये आहे. त्याच्यानंतर केतू हा रेवती नक्षत्रात बुधाच्या नक्षत्रात आणि मीन सूक्ष्म म्हणजे नवमांशात शोभनवंश मध्ये आहे. तर आता इथपर्यंत सांगितलं. मग आपण ह्याच्यात जाऊ, D9 मध्ये नंतर जाऊ. तुम्हाला कोणाला इथे काय काय बोलायचं असेल, कारण इथे सूर्य गुरु इथे आहे तर त्यांना म्हणजे त्यांच्या फॅमिलीकडनं पण सपोर्ट मिळतोय आणि ती त्यांची फॅमिलियर बॅकग्राऊंड पण चांगली आहे असं दिसतंय ह्याच्यावरून. तर बोला, तर तुम्हाला कोणाकोणाला काय बोलायचं असेल मग आपण परत आलो. आणि इथे हे पण बघा, सगळे केंद्राचे स्वामी केंद्रात आणि त्रिकोण म्हणजे हे पंचमेश आणि भाग्येश एकत्र सूर्यगुरु म्हणजे ते पण चांगलं आहे. आणि हा चतुर्थेश त्रिकोणात आहे म्हणजे कर्केचा स्वामी भाग्यात आलाय. म्हणजे हे योग सगळे चांगले आहे. धनयोग आहे, रुचक योग आहे. बोला आता एकेकाने बोला, मग आपण नवमांश कुंडली लावूया लागलं तर. नमस्कार. हा बोल मॅडम, बोला. मेष लग्न आहे. आता मेष लग्नावर आपण बरेचदा बोललो आणि बऱ्याच पत्रिका येऊन गेल्या. होय. इथे लग्नेश लग्नात आहे हा खूप चांगला पॉइंट आहे. आणि लग्नेश मंगळाला नक्षत्र असं लाभलंय ते अश्विनी, होय. जे वैद्यकीय शास्त्रासाठी खूप उपयुक्त आहे. आणि त्यांना ते रिसर्च करण्याचं म्हणजे त्या फार्मामध्ये सायंटिस्ट आहेत, तर त्यामुळे त्यांना ते योग्य नक्षत्र तिथे मिळाले. आणि बुध म्हणजे पुन्हा तो तिथे काही ना काही त्याची चतुराई दाखवून त्या अभ्यास करून त्याच्यामध्ये अजून नाविन्य निर्माण करणार असं आहे. आणि गुरु म्हणजे ज्ञान, म्हणजे शेवटी तो संपूर्ण ते मंगळ बुध आणि गुरु हे त्याच्यासाठी त्यांच्या ज्या फील्ड आहे त्या फील्डसाठी खूप उपयुक्त झालेले आहेत. होय. आणि एकतर चरलग्न आहे, चरलग्न मेष आणि ते पण चरलग्न म्हणजे ते कधी स्थिर बसत नाही. पुन्हा मेष लग्न म्हणजे मग त्या काही ना काही त्यांना ते हे बरोबरच मिळालेले. पुन्हा सगळे केंद्राचे स्वामी केंद्रात आहे, फक्त चंद्र सोडला तर. दशमेश शनी चतुर्थात आहे, लग्नेश मंगळ लग्नातच आहे, पुन्हा सप्तमेश शुक्र पण तिथे आहे. हे पण एक जमेची बाजू आहे. इक्वेटर जवळचे सगळे म्हणजे हे आहेत त्यांचे. राहू षष्टात चांगला असतो, केतू याच्यामध्ये आहे व्ययामध्ये, मिनेत तो पण त्यांच्या क्षेत्राशी रिलेटेड आहे. व्ययस्थान शेवटी याच्यासाठी असतं, मेडिकल फील्डशी रिलेटेड असतं. आणि त्या ह्याच्यामध्ये USA मध्ये शिफ्ट झाल्यात म्हणजे त्या तिथे स्थायिक झाल्यात. तो पण एक चांगला आहे दृष्टिकोन आहे. आता भाग्येश लग्नी आला हा एक राजयोग आहे, जसा रुचक योग तुम्ही सांगितला तो पण आहे. दशमेश शनी चतुर्थात आहे खरा, पण त्याची पण दशमावर दृष्टी आहे. आणि दशम स्थानात म्हणजे स्वतः दशमेशावर दृष्टी आहे, म्हणजे त्यांच्याकडे ती चिकाटी किंवा काम करण्याची जी हे आहे, कारण मकर राशी नेहमी कार्यरत असते ऍक्च्युली कामासाठी. दशमेश जेव्हा
चररास आहे ती. जरी शनीची असली तरी ती चररास आहे आणि ती कालपुरुषाच्या दशमात आलेली आहे. आणि त्याचीच त्या राशी स्वामीची राशीवर दृष्टी आहे, त्या स्थानावर दृष्टी आहे. तो एक मुद्दा चांगला. आणि सूर्यगुरु धनस्थानामध्ये आहेत, म्हणजे भाग्येश आणि पंचमेश. त्यामुळे त्या शिक्षणाला त्यांची चांगली जोड मिळाली आहे. त्यामुळे पुढे पुढे गेला ते. म्हणजे सूर्य आणि गुरु कुटुंब स्थानामध्ये वृषभ राशीमध्ये, पुन्हा गुरुला मिथुन नवमांश आणि सूर्याला पण मिथुन नवमांश मिळालाय. तर हे सुद्धा ही पण एक जमेची बाजू आहे खूपच. आणि चंद्राला धनु नवमांश. चंद्राला कोणता नवमांश मिळालाय मॅडम? बुध ह्याचा चंद्राला कन्या कन्या आहे मॅडम, कन्या. कन्या 19 अंशावर आहे का? हो, चंद्र 19 हो. अंशावर आहे. 19. चंद्र राहू एकत्र आहेत कन्या नवमांशात. कन्या नवमांशात आहे. अभयांश मिळालंय त्यात. हो, ओके ओके. कन्या. मॅडम पुन्हा 2 प्रश्न होते. मध्ये ओके ओके, बोला बोला बोला. नाही मॅडम, विचारू शकतो तुमचं का? झालं का? हा. शिंदे बोलू द्या मॅडम, मॅडम तुमचं त्यांना. झालं का बोलून? हा, हो एकेकाने हो चालेल, बोला. बोलू द्या त्यांना, ठीक बोलू आहे, द्या बोला त्यांना. बोला. हो, ठीक आहे, बोलू. मॅडम मी देवेंद्र बोलतोय. लग्नात जो मंगळ आहे हम्म. त्याची चतुर्थावर दृष्टी आहे शनिवार आणि शनीची दशम दृष्टी मंगळावर आहे. हा एका संदर्भात मला प्रश्न आहे की याचं फलित कसं? आणि दुसरा, मंगळ आणि राहू जे षडाष्टक योगात आहेत यांच्याबद्दल, म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने, कारण शनीची तिसरी दृष्टी पण षष्ठावर आहे राहूवर. तर या दृष्टीने कसं? कारण मंगळ आणि शनी दोघांची संयुक्त दृष्टी षष्ठावर आहे राहूवर. हो, या दृष्टीने मला थोडंसं विचारणा होती. ऐका ना, पण आपण आता ही कुंडली सर करिअर ओरिएंटेड, म्हणजे ह्यांचं करिअर फार्मामध्ये का झालं असं म्हणजे विचार करत आहोत. त्या दृष्टीनेच आपण बोलतोय. पण तरी तुम्ही म्हणालात तर ठीक आहे ना. मग तिथे त्यांना आता मंगळ, म्हणजे मंगळ आणि राहू तुम्ही म्हणजे हे म्हणतात ना षडाष्टक, मग त्यांना काही म्हणजे आजार, मंगळाचे आजार, आता मंगळ लग्नात आणि अग्नी तत्वात आहे ना, म्हणजे ऍसिडिटी किंवा डोकेदुखी किंवा बीपी असे त्रास होऊ शकतात ना त्याला. मंगळ राहू आपण समजा हे पण म्हणतो ना, म्हणजे काय ऍक्सिडेंटल योग असं पण होऊ शकतं. पण आपण इथे ते ह्या जातिका फार्मामध्ये रिसर्च सायंटिस्ट का झाल्या आहेत, तर अशा अनुषंगाने आपण विचार करत आहोत. शनी नो डाऊट तुम्ही म्हणता तसं शनीची मंगळावर म्हणजे 10वी दृष्टी येते, मंगळाची येते, तर शनी मंगळ काही ऍक्सिडेंटल गोष्टी पण होऊ शकतात ना, नाही होणार असं नाही. मी आईची चिंता पण तुम्हाला म्हटले ना सुरुवातीला, तसं होणारच ना ते. पण बरोबर. चांगलं काय ह्याच्यातनं आपण म्हणजे त्या शनीनी त्यांना मदत पण केली आहे ना. म्हणजे शनी मंगळ असं हे झालं तर नेहमी तुम्ही सरांचे क्लास अजून केले नाही अटेंड, पहिल्यांदा मला वाटतं करत आहात. म्हणजे मी तुमचं हो नाव हो, तर बरोबर पहिल्यांदाच आहे, ऐकते. बरोबर आहे, तर सरांनी बरोबर. आम्हाला असं मॅडम मी एक बोलू का? हा, बोला बोला मी एक बोला. बोलू का हा, मॅडम? बोला बोला, म्हणजे बोला. लग्नेश मंगळ आहे आणि दशमेश हा, शनी. मग हो, ते त्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून लग्नेश आणि दशमेशचा संबंध हो, दृष्टीने आलाय. तर आलाय. करिअरचा पॉइंट ऑफ व्ह्यूने जे आपण बघतो हा, तर ते बरोबर आहे. म्हणून त्यांना ती भरारी मिळाली हो. नाही, आता हे कसे ह्याच्यासाठी. नवीन आहेत हा ना मॅडम मुद्दा. आपल्याकडे सर, हो त्यांना हो त्यामुळे ते इतरांनी जसं शिकवलं ना त्या लँग्वेज मध्ये ते बोलतायत. त्यांना नाही हो ना हो आपल्याला हो, अजिबात अगदी अगदी बरोबर आहे. हा, बरोबर कारण आहे. मॅडम मी आपण सांगू का एरवी थोडंसं? मंगळ शनी आपण हेच समजतो ना, ऍक्सिडेंटल योग किंवा खराबच असं असंच ऍक्सिडेंट. आपण आपण म्हणजे इन द हो सेन्स हो हो, असं जनरली असं. सगळे पण सरांनी सुरुवात आपल्याला जनरली कसं असं म्हणतात, त्याचा बरोबर. पॉझिटिव्ह अँगल हा. कसा बघायचा ते पण शिकवलंय सर. तर तुम्ही अ, त्या हो वेनी विचार करा. बरोबर. आता हो, तुम्ही आला आहातच ना, आता आपले खूप रेकॉर्डिंग आहेत. तुम्ही सुरुवातीचे सगळे ते युट्यूबवर जाऊन नक्की मॅम, बघा. नक्की मॅम, मग तुमचं ते सगळं तुम्हाला क्लिअरन्स होईल. नक्की मॅम. आणि हे ते माझा मंगळ प्रश्न आणि राहू विचारण्याचा नाही असं पण मला म्हणायचं नाही, मिळू शकतात ना, नो डाऊट. पण आपण ही पत्रिका कसं ह्या म्हणजे फार्मामध्ये रिसर्च सायंटिस्ट आहेत या जातिका, तर त्या अँगलने आपण विचार करतो की व्हाय नक्की मॅम. माझा माझा प्रश्न यासाठी पडला कारण आता 2004 पासून मंगळाची महादशा आणि 2029 पर्यंत तर राहूची महादशा चालू आहे ना, हो, या अनुषंगाने मी प्रश्न विचारला होता, म्हणून प्रश्न बरोबर होता माझा, बरोबर. बाकी काही नाही मॅम. नाही, हरकत नाही. नाही, तुम्ही थँक्यू विचारता मॅम. त्याच्याबद्दल काही रुबल मॅडम मी सांगू ठीक थोडंसं? आहे, हो हो, थँक्यू. चालेल. हा, आता ह्यांनी जो प्रश्न विचारला ना याला अनुसरूनच सांगते की जरी राहू मंगळ राहू हे असलं तरी रवी गुरुच्या योगात आहे आणि ते दोन्ही ह्या लग्नाला शुभ आहेत. तर त्यांची गुरुची दृष्टी आहे ना आहे, षष्ठ आहे. स्थानावरती हं. आणि दशम स्थानावरती पण आहे. जरी दशमेश शनी असला तरी गुरुची दृष्टी रवी सहित रवी गुरु योगातली दृष्टी दशम स्थानावर आहे आणि षष्ठ स्थानावर आहे. होय, त्यामुळे राहूची दशा असली तरी गुरु शेवटी हे करणारच ना, गुरुला होय, हे होय. नाही का. आणि आणि हा आपल्या आणि हा भृगुनंदी नाडीनुसार सुद्धा 2, 6, 10 मध्ये हं. भृगुनंदी नाडी तत्व आपण पाहतो ना,
होय होय भृगुनंदी होय नाडीमध्ये. हं, हं. आणि आपण इथे राहू जरी असला ना तो वर्गोत्तमी तर आहेच आणि इथे म्हणजे त्यांना असे काही संकट जरी आले पण तो राहू त्याच्यातून म्हणजे त्या निभावून जातील म्हणजे शत्रुहंता योग आपण एक म्हणतो ना इथे कारण राहू तो उच्चीचा झाला ना इथे कन्येत म्हणजे त्याला स्थान तसं चांगलं मिळालंय. हं. बोला आणि बोला. मंगळ जरी असला तरी बुध शुक्र दोन्ही ग्रह हो तसे हो म्हणजे सॉफ्ट ग्रह ज्याला म्हणजे आहेत सॉफ्ट इन द म्हणजे हा तसे ग्रह दोन्ही मंगळाबरोबर आहेत. आहेत आणि मंगळ म्हणजे तसा तो हे झालेला आहे आणि रवी गुरु त्याला चांगला योग झालाय ना सगळ्यात ही पत्रिका जर कशाने हे केली असेल तर रवी गुरुनी केली. होय होय रवी गुरु बुध, शुक्र सगळेच आले ना मंगळ. आता तुम्ही असं पण म्हणाल ना म्हणजे हे कोणी इतर म्हणून की मंगळ शुक्र डॉट युतीत आहेत अश्विनी नक्षत्रात पण त्या वेळेने आपण घेतलं तर तिथे तो एक निगेटिव्ह पॉइंट येणार नो डाऊट की म्हणजे हो सप्तमेश लग्नात आहे लग्नेश मंगळ आहे म्हणजे थोडस तू तू मी असं होणारच नो डाऊट हो त्याच्याबद्दल काय वाटत नाही पण आपण ऍज अ करिअर असं बघतो तर ही युती उलट चांगली आहे कारण ते अश्विनी नक्षत्रात आहे ना आणि आपण त्या जातिका फार्मास्युटिकल ह्याच्यात म्हणजे आहेत हो अशा दृष्टीने विचार करतोय मग त्यामुळे हे जे ग्रहांची इथे मांडणी आहे ती अगदी योग्य प्रकारे आहे असं म्हणजे मला वाटतंय तरी तुम्ही पण हो इतरांनी बोला. अं, लग्न पण मॅडम कृत्तिका नक्षत्रात हो आहे ना ना हो ना सूर्याच्या कृत्तिक लग्नात सांगितलं हा ना आणि कृत्तिका नक्षत्र सुद्धा हं. औषधाशी रिलेटेडच हो आहे ना आहे आपण आहे औषध आहे घेण्यासाठी त्याचा हं. उपयोग करतो हो ना, सूर्य त्यामुळे ते मेडिकलचा कारक आहे ना मॅडम. हो आणि सूर्य तर आहे गुरु सूर्य आहे हं. दोघांचीही दृष्टी आहे अष्टम स्थानावरती म्हणजे तिथे संशोधन करायचं जे आपल्याला आहे हो हो पण फार्मामध्ये संशोधनच करायचं त्यामुळे करेक्ट. ती दृष्टी त्याच्यावर जास्त चांगली झाली हं, आणि आता हे जे म्हणाले राहूमध्ये आता रवीची आहे हं. म्हणजे अंतर्दशा होय. ही 6:26 पर्यंत आहे आणि नंतर 27:12 म्हणजे पूर्ण नंतर 1 वर्ष चंद्राची महादशा आहे हं. त्यामुळे चंद्र पण भाग्येश आहे आणि रवी तर आहेच म्हणजे द्वितीयात आहे आणि त्याची अष्टमावर दृष्टी आहे म्हणजे राहूची जरी असली तरी ही दशा चांगली जाणार आहे होय. कारण राहू आहे तो षष्ठात आहे आणि त्याची दृष्टी जी आहे ती व्ययस्थानावर आहे त्यामुळे हं. परदेशी जाऊन संशोधन करण्यासाठी राहूची दृष्टी उपयोगी पडते आणि चतुर्थेश बाहेर आहे तर तो पण भाग्यस्थानी आहे त्यामुळे बाहेर जाण्यासाठी 9 आणि 12 स्थानं ही पण ऍक्टिव्ह झालीत ना होय, 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 होय. त्यामुळे परदेशी जाऊन संशोधन हा हे नवमांश हा कुंडली लावू का तिथून चंद्र राहू जरी एकत्र तरी ते हो परदेश गमनासाठी चांगले आहेत बघा हो दशमात आले मी हो लावू का ती? दशमात आले हो हे काय चालेल ऐका ना चालेल ह्याच्यावर हो. सगळ्यांचं बोलून झालं का मग परत मला थोडस काय होतंय ते माझं सेटिंग चुकल्यामुळे येईल येतं पण मागे येताना गडबड होती ते सगळं परत नाही जातं. असू दे ही तर आता सगळ्यांकडे असेल हा काढू का बघा सगळ्यांना मग मी विचारते बोला ना हो नाही कोणाला तर हो मग 2 मिनिटं मॅडम हो कोणाला लिहून काढा. घ्यायचे असेल तर लिहून घेऊ दे हा हा 1-2 मिनिटं थांबते मग आपण नवमांश लावूया. हा मग ही लिहून घ्या म्हणजे मग तिकडे जरी तर तुमची खूप गेली छान तरी राहील दिसते नवमांश मध्ये दशमांश मध्ये पण म्हणजे डिटेल पण खूप चांगली बोलकी आहे म्हणजे हो हो मी हो हो थोड्या मला कारण ते लावता ती पण मकर लग्न आलंय हो ना हो तिथे हो. आणि तो मकर भाग्य लग्न परत भाग्यात बसलाय लग्नेश. हो लग्नेश भाग्यातच आहे हा. लावते मी हा नवमांश कुंडली. हॅलो हो चालेल हा चालेल चालेल हो मॅडम लावा. बघा बरं तीच लागली हा बरोबर आहे. हो हो बरोबर आहे बरोबर बरोबर हीच आहे. आहे बघा इथे म्हणजे धनु इथे परत लग्न पण म्हणजे हे इथे चाललं अग्नी तत्वाचं अग्नितत्वाचंच लग्न आलंय परत आणि केतू आणि ते राहू तर म्हणजे वर्गोत्तमी तिकडे दाखवलेच आहे त्यामुळे हो तिथे आले हो चंद्र आणि नवमांश आहे ना मॅडम का डिटेन आहे? कोण नवमांश आहे नवमांश नवमांश आहे ही. त्या मॅडमनी बाईक हे केला की आपला ऐकू येतो सगळ्यांचा. हो हो
आणि इथे पण परत हे बघा, ही शुक्र मंगळ युती ही जवळजवळ सगळ्याच म्हणजे ह्याच्यात डी हो हो म्हणजे त्या आपल्या तिकडे पण डिजिटल जिथे हो म्हणजे ती दशांश मध्ये पण आलेली आहे. पटकन हे करू शकतो हो म्हणजे की असं हो हो आता आपल्याला सरांनी तेवढं ट्रेन केलंय ना. हो. आणि इथे पण वृषभेतच आहे आणि हा D10 मध्ये पण वृषभेतच येते मला वाटतं. माझी थोडीशी बदलती का माहित नाही हा, कारण माझ्या ते D10 मध्ये पण वृषभ आहेत, पंचमात आलीये फक्त इथे पंचावन्न म्हणजे बरोबर आहे. तरी पण आपण हे असं षष्ठ स्थान म्हणजे आरोग्य हो बघण्यासाठी हो हेल्थ हो सर्व्हिस हो आहे. फार्मा असं म्हणतोच ना इथे. हो हो आणि इथे गुरु सूर्य परत आले सप्तमात म्हणजे ह्याच्यात मिथुनेचे. शनी इथे लग्नी आल्यामुळे त्याचा उपयोग पण झाला ना, म्हणजे गांभीर्य, सोशिकपणा, शिस्त, हो प्रिय. हो 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 चिकाटी होय. हे करणं इतर हवीच ना आता रिसर्च ते तर करायचं हवेच. हो म्हटल्यावर. हो. आणि आणि इथे पण मूळ आहे ना मॅडम, हा लग्न कुंडलीत आहे ना अष्टक वर्गानुसार हो कुंभ राशीला 45 मार्क होय सर्वात होय हायेस्ट मार्क होय मिळाले. हा, आणि कुंभ रास रिसर्चचीच असते. होय हो दशमात पण तर 31 31 आहेत, हो हो 31 मार्क आलेत आणि षष्टात त्यात पण 31 आहेत होय आणि व्ययामध्ये 29. म्हणजे ज्या ज्या स्थानांना त्यांचे आणि भाग्याला 29 तसे हवेत त्याप्रमाणे ते पडलेले आहेत मार्क्स अष्टक वर्गाने, पण त्यांना ते मार्क्स दिलेत अवेलेबल करून. हो हो त्याचाही दशमाशी संबंध बरोबर येतो, लाभ आणि दशम. हो हो आणि इथे म्हणजे नवमाश इथे नाहीये पण नवमाश कुंडलीमध्ये असं हर्षल आहे ना तो कुंभ राशीतच तृतीयात येतो, त्यामुळे तिथेही तो त्या हम्म संशोधनासाठी जास्त पॉवरफुल झाला. आणि अगदी बरोबर. आणि दशांश कुंडलीमध्ये पण कुंभ येतच हर्षल आहे आणि हर्षल नेपच्यून राहू तिन्ही ग्रह कुंभ राशीत आहेत. हम्म हम्म. ते आपण त्यामुळे मॅडम तिथे दशभष कुंडली मी लावते तेव्हा म्हणतात बोलूया, आता नाही नाही. नाही हा नाही नाही म्हणजे फक्त काय हर्षल जे आहेत ना कुंभ राशी त्या म्हणाले की रिसर्च साठी आहे ना, हा 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 पण हर्षल तिथे दोन्ही याच्यात कुंभ राशीत हो आल्यामुळे तो जास्त पॉवरफुल झाला म्हणजे या संशोधन फार्मासाठी. आणि एरवी इथे आपण बघत नाही जास्त पण D1 मध्ये जे आता आपल्या सरोज मॅडमनी सांगितलं ना, म्हणजे हो लाभस्थानाला 45 तर त्याच्या हो सगळ्याच ग्रहांनी चांगले, पण मंगळाने सगळ्यात जास्त 8च्या 8 मार्क दिले. 8 जण हा. हो हो बरोबर, लाभात मंगळाने लग्नेशाने 8 मार्क दिले, ते बरोबर आहे मॅडम. हो म्हणजे ते ह्या अशा खूप अशा जमेच्या बाजू आहेत ना सगळ्या. हो हो अगदी बरोबर. आवाज गेला का मॅडमचा? नाही मी तुम्ही बस सगळे बोलताय म्हणून मी थांबली. बोला ना, मग सगळ्यांनी बोला. नाही बोलू दे ना बाकीच्यांनाही बोलू दे. हा सगळ्यांनी बोला, ज्याला जे 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 प्रत्येकाला आपल्याला अजून अजून नवीन नवीन पॉइंट्स मिळतात ना. इथे बघा म्हणजे व्ययात वृश्चिकेचा बुध आहे ना, तर तिथे पण आपण परदेशात जाऊन म्हणजे उच्च शिक्षण संशोधनासाठी रिसर्चसाठी म्हणजे सायंटिस्ट असं ते पण चांगलं म्हणू शकतो ना. अष्टमाच्या राशीत आलाय ना म्हणजे हो बुध हो ना. वृश्चिक राशीत, हा, त्यामुळे ते तो पण गूढ शोधणं आणि संशोधन करणं ती पण वृश्चिक रासच आहे. बुध बुद्धीचा कारक आहे आणि मुळापर्यंत जाण्याची बुद्धी हो बुधाची आहे ना. हम्म. बुधाची आहे D1 मध्ये, तिकडे केतू जीवन आहे, आपण ते केतू हेतू पण हो असं खूप डेप्थ हो लेवलला जाणार. दीप हा पण संशोधनात तेच पाहिजे ना मुख्य, होय. बुध मुख्य पाहिजे. नाही इथे फार्मा कंपनीत ना मॅडम म्हणजे सायंटिस्टचीच पोस्ट असते, कारण माझे हो मिस्टर त्याच्यातूनच रिटायर झालेत ना. हा. हो
बोला, हळदणकर मॅडम वगैरे नाही आहेत का? पोद्दार मॅडम? हो आहे मॅडम. नमस्कार मॅडम. बोलू हा, द्या बोलू बोला द्या. बोला बोला बोला. यांना सगळे सूक्ष्म चांगले मिळालेत, फक्त बुधाचा जर सूक्ष्म मिळालाय ना तर पापांशामध्ये गेलाय. ऐका ना, पण मी ते क्लिअर केलं ना. पापांश असू द्या, पण तो वृश्चिक नवंश आहे ना, तर तो रिसर्च साठी हा. चांगला आहे मॅडम. हा अच्छा, ठीक. हा. बाकी तुम्ही म्हणता तसं काही ते जे फळं मिळायचे ते मिळतील, पण आपण म्हणजे करिअरच्या दृष्टीने विचार केला तर तो पण आपण अशा अँगलने बघू शकतो ना, की रिसर्च साठी चांगला आहे बा. हा. बोलायचंय का कोणाला, की आपल्या पोद्दार मॅडम? मी तुमच्यासाठी परत ती D1 लावू की राहू देऊ ही? D1 लावा ना मॅडम. हा हा, तेच ना. तुम्ही त्याच्यावर म्हणूनच मी वाट बघत होते. मला वाटलं तुम्ही आज आल्या नाही की काय. नाही बाकी पण बोलतात ना, सगळ्यांनी बोललं पाहिजे त्याच्यामुळे मी थांबत नाही असते. नाही, मग आपण असं पुढे पुढे जाऊया ना. मग सगळ्याच ह्याच्यावर थोडं थोडं तुम्ही बोललात ना तरी चालेल. आता D1 हो, हो. ह्याच्यावर मग असं म्हणजे आता बरेचसे पॉइंट आपल्या सरोज मॅडमनी सांगितलेलेच आहे सुरुवातीच्या ह्याला, आणि तो पण एक छान महत्वाचा पॉइंट आहे की अष्टक वर्गाप्रमाणे कुंभ राशीला 45 मार्क्स आहेत, आणि जेव्हा आपण करिअर आणि फार्मा सायंटिस्टच्या पॉइंट ऑफ व्ह्यू विचार करतोय तर कुंभ राशीला 45 मार्क्स हा खूप पॉझिटिव्ह पॉइंट आहे. पण त्याचबरोबर अजून एक आहे की लग्नेश मंगळ आहे, तो लग्नातच आहे, हे एक स्ट्रॉंग फॅक्टर आहे. म्हणजे जातिका स्वतः जसं मगाशी तुम्हीही सांगितलं की अग्नितत्व, कारण जन्मराशी आणि लग्न राशी दोन्ही अग्नितत्वाची. सो काही जरी झालं तरी ही जातिका कुठल्याही परिस्थितीमध्ये शांत चित्ताने बसणारी नाहीये. ती कंटिन्युअस कार्यरत राहणं जे म्हणतो ना, ऍक्टिव्ह, तर ती ऍक्टिव्हनेस जबरदस्त आहे. कारण एक मेष आहे आणि दुसरी धनु आहे. सो मेष आणि धनु जर असेल तर ते बॅलन्स करतील. कारण धनु म्हणजे उबदार असते आणि मेष म्हणजे प्रचंड ताकद असते त्यांच्या ह्याच्यामध्ये. सो ह्या दोन गोष्टीला ते बॅलन्स पण करतील आणि सपोर्टिव्ह पण असेल. जिथे मेषीची खूप कार्यशक्ती वाटते तिथे त्यावेळेस धनुराशीचा हा जो गुरु जो आहे, सो तो देखील त्यांना तो बॅलन्स करायला मदत करतो. आता इथे लग्नेश मंगळ आहेच, त्याचबरोबर शुक्र पण आहे आणि बुध पण आहे. हे दोन शुभ ग्रह पण त्याच्याबरोबर बसलेले आहेत. तृतीयेश लग्नात, धनेश लग्नात, सप्तमेश लग्नात, या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला तर या ह्यानी लग्न खूपच बलवान झालं आहे इथे, आणि लग्न सुद्धा धनांश मध्ये. म्हणजे काही जरी झालं तरी जातक स्वतः ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे मान सन्मान कीर्ती, या सगळ्या गोष्टी ही जातक स्वतः कमवेल, हे तर कन्फर्म आहे. कारण रवी गुरुची पण युती आहे, हा पण एक पॉझिटिव्ह फॅक्टर आहे. रवी गुरु हा खूप पॉझिटिव्ह सूक्ष्मांश मध्ये बसला आहे. रवी पण विद्यांश मध्ये आणि गुरु पण विद्यांश मध्ये. ही या पत्रिकेतली खूप स्ट्रॉंग बाजू वाटते. जसा गुरु विद्यांश मध्ये आहे तसाच रवी सुद्धा आहे, आणि हा रवी पंचमेश आहे आणि हा गुरु भाग्येश आहे. म्हणजे पंचमेश आणि भाग्येश दोन्ही एकत्र येऊन शुक्राच्या या शुभ अशा राशीमध्ये तिथे बसले आणि अतिशय चांगल्या सूक्ष्मांशमध्ये बसले आहे. आता रिसर्च साठी हा एक पॉझिटिव्ह फॅक्टर झाला. सायन्समध्ये मग कारण रवी जो आहे तो सायन्स रिलेटेड देखील गोष्टी दाखवतो, शिवाय मंगळ पण दाखवतो, आणि लग्नी मंगळ तर आहेच, पण त्याचबरोबर हा पंचमेश जो रवी आहे तो पण तिथे कार्यरत होतोय. सो तो पण तिथे ऍक्टिव्ह होतोय. शिवाय शनीची 10वी दृष्टी लग्नावर आहे. सो हा जो फॅक्टर आहे, म्हणजे मंगळ तर तिथे स्वराशीचा आहे तो स्ट्रॉंग झाला, पण शनीची 10वी दृष्टी असल्यामुळे जी चिकाटी लागेल ते काम ह्या शनीचं असेल, आणि ते त्याचं दशमस्थान आहे या व्यक्तीचं. सो त्यामुळे ते पण त्याला ऍक्टिव्हली तिथे कार्यरत राहील. त्याच्यानंतर पंचम स्थान जसं महत्वाचं आहे, त्याचबरोबर अष्टम स्थान जिथे गुड गोष्टी पाहतो, जिथे आपण रिसर्च पण पाहतो. आता इथे आली वृश्चिक राशी, आणि ही वृश्चिक राशी नुसती वृश्चिक राशी इथे अष्टमात तर आलीच आहे, पण त्याचबरोबर वृश्चिकेचं नेपच्यून, बऱ्याचदा या वृश्चिकेच्या नेपच्यूनला म्हणजे आपण दुर्लक्षित करतो, पण वृश्चिकेचा नेपच्यून हा रिसर्चसाठी किंवा गूढशास्त्रासाठी खूप चांगलं काम करतो, आणि अशा रीतीने हा वृश्चिकेचा नेपच्यून या इथे देखील खूप छान पद्धतीने त्यांना रिझल्ट देतो. त्याच्यानंतर हा तुळेचा जो हर्षल आहे, म्हणजे बऱ्याचदा आपण वायू तत्वातला जसा विषय बोलतो, तर त्याच्यामध्ये तुळेचा हर्षल देखील त्यांना पॉझिटिव्हरित्या रिसर्चच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्या रिलेटेडच्या लोकांमध्ये काम करण्याची संधी पण
त्याच रिलेटेडच्या लोकांशी त्यांचा संबंध पण येतो, कारण सप्तमेश सुद्धा लग्नात आहे आणि तो स्वतः लग्नेशाबरोबर आहे. म्हणजे बघा त्या ह्यानी कशा पद्धतीने कुंडली बोलते. शिवाय षष्टेश पण लग्नात आहे, तृतीयेश पण लग्नात आहे. यांचा संबंध जॉबच्या पॉइंट ऑफ व्ह्यू येईल, ज्याच्यामध्ये रिसर्च आहे आणि त्या ह्याच्यातच त्या कार्यरत करतात आहे. आता षष्ठ स्थानामध्ये कन्या राशी आणि तिथे राहू आहे. जेव्हा 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 पत्रिकेमध्ये षष्ठातला राहू येतो, आणि आता इथे राहू आणि केतू हे दोन्ही पण वर्गोत्तम आहे. सो हा षष्ठातला राहू आहे, शिवाय तो कन्या राशी मधला आहे. सो षष्ठातला म्हणून तर तो बलवान आहेच, पण त्याचबरोबर तो कन्या राशीतला आहे. त्यामुळे बुधाच्या राशीतला राहू हा त्यांना आणखीन बौद्धिकरित्या हा आणखीनच ऍक्टिव्ह बनवतो. त्याच्याबरोबर आता बाहेर देशी जाऊन त्यांचा संबंध येतोय. आता इथे या पॉइंट ऑफ व्ह्यू विचार केला तर इथे व्ययामध्ये केतू आहे, व्ययस्थान हे परदेश दाखवतो. आता हीच कुंडली निसर्ग कुंडलीप्रमाणे पण सेमच ऍक्टिव्ह होते. सो मीन राशीतला केतू आणि मीन राशी म्हणजे फॉरेन लँड दाखवते. सो इथे फॉरेन लँडच्या ह्याच्यामध्ये म्हणून त्यांचा संबंध होतो. आउट ऑफ इंडिया जाऊन त्यांना रिसर्चच्या संदर्भात तो हा मदत करतोय. सो या ह्याच्याने पाहिलं तर खूपच चांगल्या पद्धतीने कुंडली बोलते. आणि शनीसारखा ग्रह जेव्हा उत्पन्न अंश मध्ये येतो तेव्हा काय उत्पन्न देईल? तो फक्त पैसे देईल का? तर नाही, असं नाहीये. तर शनीसारखा ग्रह हा उत्पन्न अंश म्हणजे तो मुळातच त्यांचा दशमेश आहे, तो लाभेश आहे. आता इथे राष्ट्रवर्गाप्रमाणे पण दिसते आपल्याला, त्याला 45 मार्क्स आहे. सो इथे कुंडली बोलतेच आहे, पण दशमेश शनी उत्पन्न अंश मध्ये दिस इज वन ऑफ द आय थिंक व्हेरी मच इम्पॉर्टंट फॅक्टर हा माझ्या दृष्टिकोनातून आहे. शनी जेव्हा उत्पन्न अंश मध्ये जातो तेव्हा तो पैशाच्या व्यतिरिक्त देखील अतिशय छान रिझल्ट देतो. आणि त्याचं उत्पन्न म्हणजे हे दुसऱ्या कुठल्याही ग्रहाला, म्हणजे अगदी शुक्र तुम्हाला संपत्ती देईल, सधनता देईल, पण हा शनी जे देतो ते दुसरा कुठलाही ग्रह देऊ शकत नाही. सो हा जातकाला सगळ्या अँगलनी अगदी म्हणजे काय म्हणतो परिपूर्ण जे म्हणतो ना, तर त्या ह्यानी ते उत्पन्नांश अशा पद्धतीने ऍक्ट होईल, अशा पद्धतीने ते इथे बोलेल. आणि हे सेम थिंग आपल्याला तुम्ही जे म्हटला तर नववंश कुंडलीमध्ये पण ते दिसतच आहे की कन्या राशीचा चंद्र राहू दशम स्थानामध्ये आलाय. म्हणजे कन्या राशी पुन्हा ती पुन्हा अभ्यास आला, पुन्हा हे मेडिकल सायन्स आलं, त्या संदर्भातला हे संबंध आला, शिवाय राहू आला. सो या ह्याच्याने देखील इथे दशमातली कन्या राशी पण बोलतेच आहे. आणि व्ययस्थानात असलेली वृश्चिक राशी आणि वृश्चिक राशीतला बुध म्हणजे अगदी मुळाच्या ह्याच्यामध्ये इन डेप्थ मध्ये जाऊन हा बुध तो त्यांना चांगल्या पद्धतीने काम करायला मदत करेल. अशा रीतीने ती कुंडली छान बोलतीये. थँक्यू पॅरेंट्स. थँक्यू, छान सांगितलं. बोला, अजून कोणाला ह्याच्यावर काय बोलायचं असेल तर. हादणकर मॅडम नाही आहेत का आज? मला इकडनं दिसत नाही. इथे आपण जोडीदाराबद्दल पण सांगू शकतो ना, म्हणजे हा गुरु आणि सूर्य सप्तमात, म्हणजे जोडीदार पण त्यांचा असा चांगलाच असेल, ज्ञानी, अधिकार वगैरे, प्रतिष्ठित. लावू का मग डिटेल? हॅलो, अरे चालेल, लावा मॅडम. मला लावा वाटलं मॅडम. गडबड झाली का काय. आणि हाळदणकर मॅडम नाही येत वाटतं. बर बर, ठीक आहे, असू दे. नाही, त्या बोलत असतात ना, म्हणून मग मी थांबले होते. ठीक आहे, काय हरकत नाही. आता हा, नाही दिसल्या नाहीत त्या, म्हणून तर म्हणते. तुम्हाला हे नकोय ना आता, म्हणजे सूक्ष्मांश वगैरे, हे हे नकोय, डिटेल लावा. डिटेल लावते. हे बघा, डिटेलच लागली आहे का बघा. येस, डिटेलच आहे. हो हो, लावली. हम्म. बघा आता ही पण किती बोलकी आहे. लग्न मकर आणि लग्नेश इकडे परत कन्येचाच शनी आलाय.
हो, कन्येचा शनी गुरु सूर्य परत इथे कर्केचा म्हणजे कर्केचा गुरु म्हणजे हे पण झाला ना उच्च, आणि उच्च मंगळ झाला. शुक्र परत इथे आले, षष्टात चंद्र आलाय. चंद्र षष्ठात बुध समोर धनु राशी, होय, म्हणजे त्यामुळे सगळे ग्रह हे परत हा चांगले चांगले म्हणजे हे गुरुच्या, पण बुधाच्या, शुक्राच्या ह्याच्यातच आलेले. बरोबर. हं. आणि परत हर्ष, नेपच्यून, राहू हे कुंभेत आले. केतू पण सिंहेत आहे. केतूही अष्टमात इथे गेला, म्हणजे इकडे आपल्या व्ययात होता तो तिथे अष्टमात गेलाय. म्हणजे तोही केतूही परत तिथे चांगलाच झाला अष्टम स्थानात. आणि रवीचा आणि आहे ना, सप्तम स्थानात गुरु उच्चीचा झालाय ना. होय हो, होय होय. बरोबर रवी आहे ना, गुरु. म्हणजे हा लग्नेश इथे शनी आला ना, तर इथे आपण असं पण म्हणू शकतो ना, म्हणजे त्यांनी जे काही कष्ट केले हो. त्याला पण म्हणजे पूर्ण साथ पण मिळते ना. हो. आणि इथून आपण म्हणजे परदेश पण बघतो, तर त्याच्यात पण त्यांना स्थैर्य, शनी कसं स्थिरता देतो ना. हो, आणि तिथे तो म्हणजे भाग्याचाच हे हो. बुध आहे ना, भाग्येश बुध व्ययात गेला, म्हणजे परत 9 आणि 12 स्थानाचे हे लागतच आहे. हम्म. इथे पण हा प्लुटो, जरी आपण हे नाही करत तर हा पण म्हणजे डेप्थ लेवलला जाऊन असं रिसर्च साठी चांगला आहे ना, तो म्हणजे पण दशमात, संशोधनात्मक म्हणजे कामं करण्यासाठी चांगला आहे. करण्यासाठी तोही चांगला आहे. आणि इथे मंगळ शुक्र एकत्र पंचम स्थानात, इथून पण आपण म्हणजे फार्मा कसे झालं ते बघू शकतो ना. चांगला आहे. आणि शुक्राचा ह्याच्यात आहे ना. वृषभ राशीतच हो. स्थिर राशी. आणि मुळात शुक्र मंगळ अश्विनी नक्षत्रात असल्यामुळे कसं तिथून तर सगळी एकदम जोडी क्लिअरच झालाय ना. हो ना. तिथेच आहे ना, म्हणजे मेडिकल सायन्स हे तिथे, आणि कंटिन्युअस एकत्र आहेत. आहे तो. तिन्ही कुंडल्यामध्ये शुक्र मंगळ एकत्रच आहे. आणि तसा पण मंगळाला पण आपण मेडिकलचं म्हणतो, शुक्राला पण म्हणजे शुक्राचार्य असं जर आपण मागे मागे गेलो तर ते त्याच्याशी म्हणजे आहेत संबंधित ना देव, आहेच. हे आणि बुध औषध आणि शुक्र. हो, आहेच ना देवता. हे असं काही ह्याला हेच नाहीये, फक्त सप्तम स्थानासंबंधी थोडस ते पण कसं मंगळ शुक्र एकत्र मॅडम, तर त्यांचं थोडं तू मी होईल, पण ते अट्रॅक्शन जे म्हणतो ना आपण, ती ओढ तशी कायमच राहील असं, म्हणजे ऍटलिस्ट मला तर वाटतं. ते आहे. पण काय होतं, दोघंही मोठ्या फील्ड वरती असतात ना, तेवढा वेळ एकमेकांना देऊ शकत नाही. नाही, मग तिथे आपल्या जीवन मध्येच मुळात शनी आलाय ना, तर तिथून ते घराचं सुख मिळण्यासाठी थोडं तिथे हे पण होणार. ते म्हणजे वाईट असं नाही, पण तुम्ही वेळच देऊ शकत नाही. त्या वेळेनुसार तेवढं हे होतं ना मग. आणि ते रिसर्च लेवलला जाणारा माणूस कशाला करत नाहीच पडत ना. करू नाही शकत. दोघंही नाही करू शकत, वेळ नाही, आणि दोघंही त्या फील्ड मध्ये असेल तर त्यांना त्याचं काही वाटतही नाही. म्हणजे त्यांना स्वतःचं करिअर महत्वाचं असतं, इतर बाकी गोष्टींना फारसं ते महत्व नाही देत ना. त्यांचं ध्येय परत तेच असतं ना, संतती पुढे जावी, मोठी व्हावी, म्हणजे अशा ह्याच्यामध्ये विचारशक्तीच उच्च ह्याच्यावर असते ना, लेवलवरती. आणि इथे कसं गुरु सूर्य एकत्र, आपण मान सन्मान प्रतिष्ठा असं उच्च पदस्थ लोकांचं सहकार्य पण त्यांना असं पण म्हणू शकतो ना. आणि सेम ते परत दशांश कुंडलीमध्ये गुरु त्याचा झालाय ना उच्चेचा, आणि तिथे दोघंही परत सेम आहेत, एकत्रच आहेत. सगळीकडून खूप सुंदर आहे पत्रिका. पण हा चांगला म्हणजे अष्टमातला रिसर्च. आणि शनी पण भाग्यात बसलाय ना, उत्पन्न. लग्नेश भाग्यात असं. इथे अर्थ त्रिकोणामध्ये राहू चंद्र याचं काय कारकत्व मिळत आपल्याला? अर्थ त्रिकोणात राहू चंद्र कुठे? म्हणजे D10 मध्ये. म्हणजे आपण अर्थ त्रिकोण काय? राहू, हर्षल आणि नेपच्यून तिघही तिथे आहे. आणि कुंभरास आहे, ती रिसर्चची आहे, आणि रिसर्च मध्ये हे तिन्ही ग्रह रिसर्च मध्ये फायदेशीर ठरलेले आहेत कुंभ राशीत असल्यामुळे.
आणि चंद्र जरी तृतीया आहे षष्ठात असला तरी हा सुद्धा तो बुधाच्या राशीतच आहे ना, बौद्धिक राशीत आहे आणि समोर बुध आहे. हं. ओके व्ययस्थानामध्ये आहे. मग बुध आणि चंद्र एकमेकांची दृष्टी एकमेकांवरती आहे. आणि ओके एकमेकांना दोघेही तसे परदेशी जाण्याला किंवा हा ते षष्ठ स्थान चंद्र आहे तो म्हणजे मेडिकल ते पण आहे ना, दवाखान्याचं आजार रोग किंवा त्याच्यावरती औषध निर्माण करणाऱ्या आणि चंद्र सुद्धा वनस्पती आपण म्हणतोच ना आणि जनता म्हणजे जनतेसाठी काही तुम्ही निर्माण करता आहात, त्याचा पण चंद्र आहे ना, म्हणजे जनतेचे आजारपण याच्यावरतीच ते काहीतरी औषध निर्मिती करतात आणि त्याला म्हणजे चंद्र समोरून हा बुधाची साथ आहे. बोला विचारशक्तीला राहूचं बळ मिळतं. एकाच तत्वात आहेत ना म्हणून एकाच मॅडम तत्वात ते आहेत ना, हा एका अच्छा तत्वात आहेत. वायू तत्व आहे ना आणि हो 3 हम्म 7 हा 11 म्हणजे हा असं त्यामुळे वायू तत्व ते तुम्हाला नेप्ट्यूल आहे ना त्या अतिशय इंटेलिजंट तिन्ही राशी आहेत ना त्या. ओके धन्यवाद ताई. थँक्यू. मॅडम मी बोलू का? बोला 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 बोला. हा मॅडम कसं आता इथे सुद्धा बघा मकर लग्न आहे. मकर लग्न म्हणजे पूर्णपणे स्वतःला झोकून काम करण्याची वृत्ती असते ह्यांच्यामध्ये. सो इथे मकर लग्न खूप बोलतंय. त्याच्यानंतर त्या जॉब करतात तर त्याच्यामध्ये बघा आपण आता ह्या सरांच्या त्यांनी जो प्रश्न विचारला त्याचं पण इथे उत्तर आहे सामील. तर षष्ठ स्थानात आणि दशम स्थानात म्हणजे 2 6 10 त्यांनी अर्थत्रिकोणाचा प्रश्न विचारला होता. तर त्याचप्रमाणे षष्ठ स्थान आणि दशम स्थान इथे वायू तत्व आहे. आणि हे वायू तत्वामध्ये जेव्हा वायू तत्वाच्या राशी येतात त्या बौद्धिक रिलेटेडच काम दाखवतात. आणि या व्यक्तीचा सायंटिस्ट या ह्याच्याने म्हणजे बौद्धिकतेशी संबंध आहे. आणि ह्या शास्त्रीय राशी मानल्या जातात. मिथुन, तूळ आणि कुंभ. त्याप्रमाणे पहा इथे ते दिसतच आहे आपल्याला. आणि मिथुन राशी ही षष्ठात आलेली आहे. चंद्राचा संबंध जसं आता मॅम पण म्हटलं ते बरोबरच आहे. वनस्पतीशी संबंध असतो त्याचप्रमाणे मेडिकली देखील त्याचा संबंध येतोच येतो. आणि दशम स्थानामध्ये तूळ राशी आली आहे. तर तूळ राशी देखील वायू तत्वाचीच राशी आहे. सो इथे देखील ही बौद्धिक राशी आहे. आणि कुंभ राशीमध्ये असलेला हर्षल प्लस राहू आणि प्लस नेपच्यून हे तिघ पण त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने काम करणारे आहेत. आणि इथे तो सायन्ससाठी खूपच हेल्पफुल ठरतो. कारण कुंभेचा हर्षल जर असेल तर तीक्ष्ण बुद्धी अतिशय तीक्ष्ण असते यांची. आणि त्याच ह्याच्या आणि नेपच्यून म्हणजे आणखीन गूढता असते. सो या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण त्यांना ते हेल्पफुल ठरतच आहे. आणि गुरुच्या राशीतला बुध म्हणजे आधीच गुरुची राशी म्हणजे विद्वत्ता आली आणि त्यात परत हा ज्ञानाचा ग्रह तिथे पडलेला आणि तो व्यवस्थानात. सो त्या ह्यानी पण बोलतीच आहे पत्रिका. त्याच्यानंतर कन्या राशी म्हणजे बुधाच्या राशीतला शनी. सो इथे देखील त्याच ह्याच्यानी जास्तीत जास्त बोलतीये कुंडली. सो इथे त्या पॉइंट ऑफ व्ह्यू जसं मॅडम पण आता म्हटला की रवी गुरु निश्चितच म्हणजे मान प्रतिष्ठा आणि मोठ्या लोकांमध्ये उठबस याचाही सप्तम स्थान जो इथे दाखवतं त्या ह्यानी संबंध येतोच आहे. पुन्हा मंगळ शुक्र एकत्र आले आणि हा शुक्र स्वराशीचा तर आहेच प्लस मंगळाबरोबर पर्यंत. आणि हा पंचम स्थानामध्येच आहे दशमांश कुंडलीमध्ये पण. सो या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण इथे कुंडली सांगते की मेडिकल सायन्सचा यांचा अगदी स्ट्रॉंग संबंध आला आणि सगळ्याच अँगलनी ह्याच्यानी छान उत्तर देते कुंडली. थँक्यू मॅम. इथे पंचमेश दशमेशचा पण इथे पण आला ना संबंध. मंगळ हो शुक्र पंचमात आणि येस दशमेश दशमेश पंचमात बरोबर. मंगळाबरोबर शिवाय ह्या दोघांचा पण चतुर्थेश आणि म्हणजे केंद्र त्रिकोणाचा पण संबंध आला ना. मग हो ते मेष रास आहे ना त्याचा मंगळ इकडे त्रिकोणात आलाय असं बरोबर. आपण जे बघतो. छान सांगितले तुम्ही पण छान सांगितलं. बघा कुणाला अजून काय बोलायचंय. आता आपण असं थोडं थोडं अजून आता D10 झाली ना D40 D60 पर्यंत जाऊया. ज्याला जे जे हे होईल म्हणजे आपण हळूहळू अजून आपला अभ्यास पण वाढेल ना. हा. हे 3 ह्या जोड्या तर सोडतच नाही. मला वाटतं हे सगळ्याच ह्याच्यात येत आहेत. मंगळ शुक्र गुरु सूर्य. मग आज आपल्या त्या टिवटने ते मॅडम अंशात्मक युतीमध्ये आहेत ना मंगळ शुक्र आणि सूर्यगुरु अंशात्मक युतीमध्ये आहे होय म्हणून त्या होय जोड्या सगळ्या त्यामुळे इकडे त्या तशा सगळ्या दिसतात. येणारच हो बरोबर. हा. हो हो म्हणजे त्यामुळे आपल्याला ती पत्रिका अशी पटकन सुटायला मदत होते ना. हो 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 मॅडम बरोबर आहे.
आणि बाकी तर माझ्याकडे नाही, पण कर्मबिंदू तर कृत्तिका नक्षत्रात येणार ना. अच्छा. मग कर्मबिंदू जरी आला तर तो एक म्हणजे मेष आणि म्हणजे लग्न आणि वृषभ राशीतच धनस्थानात या 2 स्थानामध्ये कर्मबिंदू येणार आहे. म्हणजे कर्म परत तिथेच हा, आहे. इथंच आणि त्याच्यापासूनच धन लाभ पण होणार असं धनलाभ पण म्हणायचं का तुम्हाला? पण बरोबर तिथून. आहे. हा. बाकी काही माझ्या ह्याच्यात नाही निघत आहे. पण कर्मबिंदूनी दिलं तिथे. हम्म, हम्म. पण आता आपण तेवढंच पाहतोय ना. होय. पाटील मॅडम तुम्ही आहात का? बोला ना काही. नाही बोलायचं कोणाला, मग लावूया D40. मॅडम बोला बोला दीक्षित सर बोला. मॅडम मी जरा D24 बघितला, आपण ज्यातून विद्येचा विचार करतो ना, अच्छा, म्हणजे पण मग शिक्षणाचा माझ्याकडे विचार. D24 नाहीये. तुम्ही हे लिहून घ्यायला सांगता का? हा. हो, मी D24 जस्ट बघितली, कारण उच्च शिक्षित आहेत त्या, हा. तर त्यामुळे त्यांचा विज्ञानाशी आणि फार्मसीचा कसा संबंध आला. होय. तर D6 मध्ये लग्न मिथुन आहे हम्म. आणि षष्ठ स्थानामध्ये मंगळ शुक्र गुरु चंद्र आले आणि ओके. पंचमात रवी शनी, म्हणजे विपरीत राजयोग पण झाला. रवी आरोग्याचा कारक, शनी चिकाटी आणि संशोधन आणि पंचम स्थानी क्रिएटिव्हिटी, म्हणजे त्यांनी काहीतरी विज्ञानामध्ये वृश्चिक राशीचा संबंध आला मंगळाचा आणि स्थानातच ते आले. त्यामुळे म्हणजे आरोग्यशास्त्र किंवा ज्याला आजारपण किंवा काय औषध उपचार असं त्याच्यातून बघतो, कारण चंद्र पण आला त्याच्यामध्ये. त्यामुळं शुक्र गुरु चंद्र आणि मंगळ षष्ठात वृश्चिक राशीशी, त्यामुळे विज्ञानाशी संबंध प्लस फार्मसी आणि त्याच्यात जे D1 मध्ये जे आले अष्टम स्थानामध्ये नेपच्यून, D1 स्थानामध्ये आल्यामुळं आणि 30 रास आता इथं षष्ठात आली की जे सगळे ग्रह विज्ञानाशी निगडीत आणि आरोग्यशास्त्राशी निगडीत, त्यामुळे त्यांचं जे शिक्षण जे झालंय ते त्या संदर्भात झालं असं मला वाटतं. म्हणून मी ते सांगितलं. आणि चलित कुंडलीमध्ये सुद्धा बघितलं तर चलित कुंडलीमध्ये शुक्र मंगळ आणि केतू आहे चलितमध्ये, ते व्यय स्थानामध्ये गेले. म्हणजे शुक्र तिथं ह्याच्यामध्ये धनेश जो आहे तो व्ययात गेला आणि व्यय धनात गेला. मग त्यामुळे त्यांची जी आर्थिक जे अर्थार्जन आहे ते परदेशातच खूप दाखवतं जास्त, म्हणजे त्यांना परदेशात राहणं खूप सूट होणार आहे असं म्हणजे मला वाटतं. त्यामुळे थोडस मी शेअर केलं. त्याच्यात काही काय चुकलं असेल ते माझं आहे. काही नाही, आपण मोस्टली कसं डिटेल ह्याच्या प्रोफेशन साठी D40 म्हणजे वेदांत सर बघा म्हणतात म्हणून असं. तर D24 ठीक आहे, काय हरकत नाही, पण आपण ती चलित कुंडली वगैरे तुम्ही म्हणता तर ती मोस्टली आपण म्हणजे नाही बघत नाही इकडे. काय हरकत नाही, म्हणजे तिथनं पण तुम्हाला त्या अँगलनी पण हे मिळालं की म्हणजे विद्येचा विचार अगदी, म्हणजे कारण गुरु असल्यामुळे ज्ञान पण भरपूर आलं आणि मंगळ असल्यामुळे एक कष्ट करायला कधी न घाबरणारी व्यक्ती, कारण आग्नेय तत्वातल्या ओरिजिनल D1 मध्ये आणि स्वतःच्या राशीत तो D24 मध्ये पण आलाय, त्यामुळे त्याची चिकाटी दिली. अशा गोष्टी कनेक्टिव्हिटी आहे. आणि रवी शुक्राचा तो विपरीत झाला, त्यामुळे दोन्ही गोष्ट पंचम स्थानामध्ये त्यांच्यातलं जे आहे क्रिएटिव्हिटी किंवा काही निर्माण करण्याची क्षमता जी आहे त्याला ते प्रोत्साहन मिळालं. त्यामुळे दोन्ही ग्रहांमुळे त्या आरोग्याची आणि संशोधनाच्या निगडीत अशा दोन्ही गोष्टी दिसल्या, म्हणून मी सांगितलं. थँक्यू मॅडम, धन्यवाद. लावू मी आता D40. हा बोला बोला, कोण बोलतंय? नाही, ही चतुर्विशांश कुंडली त्यांनी सांगितली. बुधा लग्न आहे आणि षष्ठामध्ये वृश्चिकेचे चंद्र गुरु मंगळ शुक्र 4 ग्रह आहेत आणि व्ययात बुध राहू आणि केतू हे व्ययात आहेत आणि मूळ रवी आणि शनी पंचमात तुळेचे आले. हे सगळे ग्रह या 3 म्हणजे 5, 6 आणि 12 या 3 स्थानामध्येच सगळे ग्रह आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी तर सगळं हे सांगितलं, फक्त मी रिपीट काय केलं की ग्रह कसे आहेत म्हणजे ज्यांच्याकडे नाही त्यांनी कळावेत म्हणून एवढंच. इथे पण 3 स्थानात असल्यामुळे लगेच ती तिथे पण कुंडली बोलते. म्हणजे त्यांचं शिक्षण ज्याच्यात झालं शिक्षण, ज्ञान आणि बाहेर जायला पण म्हणजे आकलन शक्ती आपण त्याच्यासाठीच पाहतो ना ती. तिथेही आहे, म्हणजे सगळ्या बघायला गेलं तर त्या सगळ्या कुंडल्या जरी काढल्या तरी तिथे उच्च दिसणारच आहे.
मोस्टली कसं समाधान मॅडम मोस्टली D1 मध्ये जर कुंडलीचा हा दर्जा म्हणतो ना तो तर हो चांगला असला की जनरली पुढच्या सगळ्या हो कुंडल्यांमध्ये ते दिसतं, फक्त क्लिअर आपल्याला एक क्लिअरन्स मिळतो की हा हो आता हो अजून झालं अजून झालं अजून झालं असं. लागून झालं एवढंच. मूळ कुंडलीच हम्म. वर्ग म्हणजे एकदम बलवान आहे ना, त्यामुळे आपण पुढच्या पण म्हणतो कुंडल्या पारंपरिक बऱ्यापैकी पत्रिका असं, पण आपण हे पुढे हे करतो तिथूनच सरांनी आतापर्यंत आपल्याला कशा पत्रिका तिथूनच सगळं आपल्याला हो म्हणजे हो सगळ्या हो हो प्रश्नांची उत्तरं D1 हो हो मधूनच मिळालेली आहेत ना हो आजपर्यंत. दिवा पण आपण नवमास क्लिअरन्स हा हा नवमांश हो तर आता बघावेच लागते नो डाऊट, हो सगळं. की ब्रह्मा कुंडली म्हणतो ना आपण आता हे आपण काय अभ्यासाच्या दृष्टीने एक एक कुंडल्या हा थोडस फक्त करतोय की ठीक आहे, म्हणजे आपल्याला त्यातलं हा हे कळतंय की त्यातही आपल्याला तेच दिसतंय. होय होय मॅडम. हं, हं. तपस्वी मैडम, आपको वो कर्म बिंदु कैसे मिला? वो जो नक्षत्र रहता है ना जन्म का, हाँ हाँ उसका दशम स्थान में जो म्हणजे 10वां जो नक्षत्र आता है वही होता है। वो पूर्वाषाढ़ा है ना, पूर्वाषाढ़ा का आगे 10वां तो रवि का ही नक्षत्र आता है, वो कृत्तिका कृत्तिका होगा। ओके मैडम, ओके, हाँ थैंक यू। इसलिए इतना यही निकाल सकती हो, बाकी सब तो वो टेबल देख के निकालना पड़ता है। हम्म. ओके ओके, मतलब हाँ एक बार हाँ वापस बोलो ना जरा, प्लीज प्लीज। अभी चंद्र का कौन सा नक्षत्र है? पूर्वाषाढ़ा हाँ नक्षत्र है रवि का, हाँ नहीं हो ना? पूर्वाषाढा हाँ नहीं पूर्वाषाढ़ा शुक्राचं आहे ना मॅडम? हाँ पूरा शुक्राचा आहे म्हणजे भरणी नक्षत्र आहे. हा भरणी हाँ आहे. हा बरोबर. भरणी नक्षत्र आहे. कृत्तिका नाही. भरणी म्हणजे हाँ हा वृषभातील. हाँ म्हणजे तेच पुढचं म्हणजे त्याच ग्रहाचं नक्षत्र पुढचं जे येतं म्हणजे 10वं ते नक्षत्र ते हा हाँ कर्मबिंदू असतं. हं. ओके ओके, थैंक हा यू हा थैंक यू। हा. छान सांगितलं ना, हा एक ऍडिशनल पॉइंट. अ, आणि हे मोस्टली आता काय जे सांगितलं ते पुन्हा सांगता का प्लीज? मॅडम सांगताय का तुम्ही? सांगा तुम्ही हो सांगा. सांगते. हं. कर्मबिंदू म्हणजे तुमचं कर्म कशात आहे असं आपण तो बघतो. म्हणजे हे चंद्रात नक्षत्र बिंदू जे आहेत हम्म. 8 बिंदू असतात त्यातला हा पहिला बिंदू आहे. तर हा पहिला जो बिंदू येतो जे तुमचं नक्षत्र जन्म नक्षत्र असेल, रवीचं असेल तर ते जर समजा उत्तरा असेल तर त्याच्या पुढचं लगेच उत्तराषाढा जे 10वं नक्षत्र येतं त्याचंच ते तुमचा कर्मबिंदू असतो. आणि तो कर्मबिंदू कोणत्या स्थानात पडलेला आहे हा त्या ज्या स्थानात पडलेला असेल तिथे तुम्हाला कर्म तुमचं तिथे नेतं. म्हणजे तिथून त्या सगळं स्थान राशी त्याच्यात आलेली त्यात ग्रह असतील ते पाहून आपण साधारण त्या व्यक्तीचं कर्म कुठल्या साईडला जातं हे तिथून आपण बघू शकतो. अच्छा, ओके, थँक्यू सो मच. म्हणजे हे एकच नाही हा, म्हणजे बाकीचे मुद्दे आहेतच, पण साधारण आपल्याला लक्षात येतं की तिथे कोणतं हे आहे म्हणजे ग्रह कोणते आहेत, मग तिथे कोण हे आहे आणि स्थान कोणतं आहे कशासाठी आहे त्याचा थोडा तो उपयोग होतो. पण हे फक्त काढायला सोपं आहे, बाकीचे सगळे मग ते टेबल प्रमाणे काढावे लागतात. ओके. ते नेपच्यून पण सूर्यात नक्षत्र बिंदू ना, राज जो बिंदू आहे ना सूर्यात हो त्याच्यावर आहे हो बरं का मॅडम. मग राज आणि अभिषेक पण जवळ आलेत का? हो पण एक्झॅक्ट त्या बिंदूवर नेपच्यून आलाय. हा मग तेही चांगलाच झाला ना. हो ना, चांगलं झालं आणि तेच. कारण ते जोणी परत अभिषेक लगेच येणार ना तिथे. हम्म. पुढे गेला असेल तरी तो धनु हो जाणार. हो, पण एक्झॅक्ट राजबिंदूवर म्हणजे राजबिंदू नेपच्यून डॉट वरती म्हणतो ना, त्यामुळे तो अगदीच हे येणार. केतू पण निर्धात सूर्यात नक्षत्र बिंदू निर्धातवर आहे. आणि यांना वेद पण भरपूर लागलेत. मी लास्ट वेळ जर झाला आता आपण ह्या 2 कुंडल्या बघूया, ती पण मी हो म्हणजे दिलीये सरांनी, तर ती पण आपण बघू शकतो. त्यांना लग्नाला म्हणजे लग्नाला ह्याचा वेध लागलाय बुधाचा, म्हणजे लग्नाने बुधाला वेध घेतलाय उजवा वेध. त्याच्यानंतर शुक्र आणि मंगळ कारण ते डॉट युतीत आहे ना, त्यांनी हो डावा वेध रवीशी घेतलाय. त्याच्यानंतर चंद्राने उजवा वेध, आपण प्लुटो जरी घेत नाही पण घेतलाय तिथं हो. दक्षिणेला, म्हणजे नेपच्यूननी पण उजवा वेध हर्षलाला घेतले. म्हणजे एवढे वेध पण त्यांना लागले. बापरे. असं म्हणजे जरी चांगलं आहे पण असं काही अगदीच इझिली नाही. त्यांना आता नाही परदेशात नाही नाही जायचं, ते ग्रीन कार्ड हो मिळवायला, तिथे हे करायला त्रास तर झाला असणार नो डाऊट, त्याच्याबद्दल काही नाही वादच नाही. नाही
तपस्वी मैडम, हाँ अगर एग्जाम्पल लेने जाए तो मगा नक्षत्र अगर वो चंद्र का नक्षत्र होगा तो हाँ उसका जो ये मूल नक्षत्र होगा तो मूल ऐसा नक्षत्र आएगा, मूल हाँ नक्षत्र आएगा। हाँ मूल नक्षत्र आएगा, वो मूल हाँ नक्षत्र धनुराशि में है। तो वो हाँ जो कुंडली आप देख रहे हैं धनुराशि हाँ किधर है, कौन कौन से स्थान में है, उस हाँ स्थान में ग्रह कौन से है, ये देखकर वो उसका उनका कर्म कैसा रहेगा। अच्छा करियर, कर्म यानी करियर। करियर, हाँ बराबर बराबर। प्रोफेशन। मतलब सेम ही वो नक्षत्र आएगा। केतु का सेम ही नक्षत्र है तो नक्षत्र, अगला केतु अगला नक्षत्र। सेम, हाँ अगला सेम नक्षत्र आएगा। अच्छा, मतलब स्वामी दोनों का सेम आएगा। यस हाँ, यस, हाँ, जैसे मघा बोला ना आपने, केतु का हाँ, नक्षत्र है ना, हाँ 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 अश्विनी मघा केतु मूल, का ऐसा। हाँ अश्विनी हाँ मघा, लेकिन ये पहला जो आगे का है वो कर्म हाँ, बिंदु उसके आता है। आगे का, यस 10। अच्छा, मतलब उसके मूल के बाद में का कर्म बिंदु। हाँ अच्छा नहीं मैडम, आपका मूल में होगा तो मैडम अश्विनी येईल ना मग। अश्विनी आएगा। हाँ, रीता मैडम सुनिए, हाँ आप हाँ जो हाँ हाँ है ना चंद्र का नक्षत्र, उसके हाँ आगे आप 10th हाँ, ऐसा ये करो, काउंट करो। हाँ, अश्विनी अश्विनी है आएगा। तो मगा आएगा, मगा है तो मूल आएगा, मूल है तो फिर अश्विनी, ऐसा होगा ना मैडम, बरोबर है ना? हो हाँ हो 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 हाँ हो। हाँ। अच्छा अच्छा, हाँ हाँ, ठीक ठीक, समझ गई मैं। हाँ, हम्म। चला मग लावूया पुढची, ह्याच्यावर झालं सगळ्यांना बोलू? हो एक चालेल। मिनिट मॅडम, बोला बोला. त्यांना ते सांगा ना की मूळ नक्षत्राचे आता चारही चरण एकाच राशीत आले, त्यामुळे ती एकच राशी, कर्मबिंदू ते एकाच राशीत येणार. पण त्रिपाद नक्षत्र किंवा दुसरं नाही नाही, त्रिपाद नक्षत्रच नक्षत्र जर घ्यायचं. आले तर लाईनवर नक्ष येतं ना ते, नाही, दोन नक्षत्रच मध्ये घ्यायचं राशी ते. येणार ना त्याला. हो, नक्षत्रच कुठे आहे तेच घ्यायचं. मग हा, आता ते नक्षत्र आलं तर 2 स्थाना, मग दोन्ही स्थानाचा विचार करायचा हा, ना. हा असं. मग तेच बोलते ना, हो हो द्विपद हो हो. नक्षत्र आलं तर दोन्ही स्थानाचा दोन्ही करायचा, त्रिपद स्थानांचा विचार नक्षत्र आलं करायचा. तरी दोन्ही स्थानाचा विचार करायचा. हो 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 हो. आपण हा पण आता पुढचे त्यांचं ते मूळ आलंय ना, हा, मग त्यामुळे ते मग ते तो घ्यायचं. धनुतच एकाच येणार राशीत ना येणार. फक्त. हा, धनु हो एकाच राशीत येणार. हा, अरे हा बाबा, तेच. आपण सर्वतोभद्रमध्ये पण शिकवलं ना सरांनी तर हो आपल्याला. हो द्विपाद हो नक्षत्र असेल तर समजा, आता इथे आपण थोड्या वेळ असं धरू की इथे शनीच्या तिथे आहे, आणि मग तो शनीचा पण रिझल्ट देईल आणि ह्याच्या पुढच्याचा देईल, किंवा आयदर 5 इथे 8 आणि 9 असं दोघांचा, म्हणजे ते नक्षत्र द्विपाद की त्रिपाद, तर ते तर आपल्याला आता सगळ्यांना मला असं असं वाटतं माहिती आहे, माहिती आहे. पाठ झाला असावं, म्हणजे कुठले चतुष्पाद आहेत, कुठले द्विपाद आहेत. हो पण फक्त त्यांच्या रीता र- मॅडमच्या लक्षात नाही ना आलं, हा, म्हणून मी नाही बरोबर सांगितलं आहे. नाही मॅडम, नाही नाही नाही, बाकी अहो काय. तुम्ही नाही विचारलं नाही. ते चांगलं आहे. म्हणजे इतरांना पण कळालं ना, द्विपाद आणि रवी, त्रिपाद. मंगळ आणि गुरु हा, या तिन्हींचे फक्त दोन दोन स्थानं येणार आहेत. हा. हं. थँक्यू मॅडम. थँक्यू. मॅम एक विचारू? हा, जन्म चंद्र नक्षत्रापासून 10वं नक्षत्र कर्मबिंदू आपण म्हटल्याप्रमाणे, हो, मग 10वं नक्षत्र हे ते येतं, तर त्याच ग्रहाचं तिसरं जे नक्षत्र असतं त्याला पण काही नाव आहे का वेगळं? नाही नाही, तो चंद्रात नक्षत्र बिंदू आणि सूर्यात नक्षत्र बिंदू हा वेगळा पार्ट आहे. सर्वतोभद्र तो चक्र. सर्वतोभद्र, हा सर्वतोभद्र चक्र हा जो पूर्ण भाग आहे त्याच्यामध्ये ते येतात. तर ते सर्वतोभद्र पूर्ण अभ्यास केला तर ते बाकीचे त्याप्रमाणे आपल्याला काढता येतात. पण हा साधा कर्मबिंदू आहे की जो आपल्या जन्म नक्षत्रात लगेच तो आपल्याला कळतो, म्हणजे तो काढायला किंवा सर्वतोभद्रापर्यंत हे नाही. आम्हाला आमचा तर सर्वतोभद्र सरांनी शिकवलेला आहे, पण एवढा हा एक साधा बिंदू तरी आपण बघू शकतो, म्हणून फक्त मी उल्लेख केला. बाकी ओके मग मॅम. सर्व ते नक्षत्र सर्वतोभद्रा चक्रानुसार त्याचे वेगवेगळे चार्ट आहे. त्या चार्ट प्रमाणे ते तिसरं नक्षत्र, 10वं नक्षत्र, प्रत्येकाला नावं वेगळी आहेत आणि मग त्याप्रमाणे ते बिंदू येतात, नक्षत्र येतात, आणि त्याप्रमाणे त्याचा अभ्यास.
कारण ही कन्सेप्ट माझ्यासाठी नवीन होती म्हणून मी एकदा विचारून हो घेतलं. नाही नाही थँक्यू मॅम. म्हणूनच सांगितलं, म्हणूनच मी एक्सप्लेन केलं की एक मिनिट ऐकता सर्वतोभद्र का? पूर्ण शिकायला सरांच्या पाहिजे. युट्यूबवर सर्वतोभद्र चक्राचे हे आहेत, हम्म. रेकॉर्ड आहेत. तुम्ही ते बघा सगळे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. नक्की मॅडम मॅम. सरोज मॅडम काय बोलतात हे तुमच्या लक्षात येईल. ते नक्की नक्की video मॅम. बघा. हा हा नक्की त्यात सगळं बघतो. सरांनी Thank you. शिकवलंय. शिकवलंय Thank you. आणि त्यांचे सगळे आहेत, म्हणजे हो मॅम, नक्की युट्यूबवर बघतो. सगळे आहेत. त्यांनी कशा अँगलने विचारू कमी आपण ते 1, 3, 5, 7 म्हणजे 3, 5, 7 हो असं आपण म्हणतो ना अशी ते. हा तशा द्विपद अँगलने त्यांनी विचारलं, कारण हा त्यांना मला असं नाही वाटतं सर्वतोभद्रचा त्यांना म्हणजे नाही नसेल नाही त्यांचा नाही नाही अभ्यास, नाही त्यामुळे हा त्यांना हा कर्मबिंदू नाही थोडासा तू वेगळा हा वाटला. नाही नाही तुम्ही ते जन्म संपत विपद प्रत्यय जे आहेत ना, तसे हा हम्म. ते तसे नाही, तो पण वेगळा आहे. हा त्याला ताराचक्र ताराचक्र. म्हणतात. हा बरोबर. आणि हे वेगळं आहे. अच्छा, ठीक आहे मॅम. थँक्यू. त्याच्यापासून चंद्रापासून 3रं, 5वं आणि 7वं नक्षत्र येतात, ती थोडी अशुभ येतात. अशुभ तिथे येतात. तेवढाच विचार. हा अशुभत्व देणारी 3च नक्षत्र आहे. म्हणजे जन्म नक्षत्रापासून 3रं, 5वं 5वं आणि आणि 7वं. 7वं. हा हम्म. त्यावेळेस तो भाग वेगळा आहे, हा भाग अच्छा, वेगळा आहे. ओके. हा नक्की मॅम, मी याचा अभ्यास करतो. थँक्यू. हा चालेल. थँक्यू. खूप वेगळी माहिती मिळाली. थँक्यू. हम्म. चला आता मी पुढची लावते हा मॅडम. ही घ्या D40. इथं पण मॅडम गुरु सूर्य युती चालली आहे धनुराशीत. गुरुच्याच राशी. हा ते पण अष्टमात, म्हणजे रिसर्च आलंच तिथं परत. औषध निर्माण, फार्मा रिसर्च. आणि हे बघा, हे सगळे एकत्र इथे सगळे परत हो म्हणजे ते त्यांना पण बाहेर वृश्चिकेतच जरी आलेले गेले तरी त्यांना असं तीव्र म्हणजे स्पर्धेचा सामना करावाच लागला असेल, हो आणि हो तरी पण ते त्याच्यातनं त्या बाहेर म्हणजे पडल्या. राहू, शनी, हर्षल, केतू एकत्र आहेत ना. एकत्र आहेत. 5, असं 7 आणि 8. भरपूर असं त्यांना हे करावं लागलंच असेल ना तिथे पण. आहेच आहे. तुम्हाला याच्या तेवढे कष्टही आहेत. वृश्चिक रास तिथे आहेच ना, म्हणजे मुळात मेष लग्न आहे. कष्टाशिवाय तर काही नाहीच होणार आहे. इकडेही शनी आल्यामुळे तुम्हाला चिकाटी आहे, मेहनत आहे. आणि इथे पण इथून आपण परदेशातलं वास्तव्य पण बघू शकतो ना. राहू आहे, हो 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 म्हणजे त्रास आहे नो डाऊट, पण हे पण आहे. ताऊस लागून एखाद्या गोष्टीतनं आपण म्हणतो ना बाहेर पडणे, तसं. नाही, गुरु सूर्य आणि युती सोडतच नाहीयेत ना. हे D40 कशाची असते? कशाची म्हणजे? हे म्हणजे डिव्हिजन चार्ट्स आहेत ना मॅडम. हा ना, ते काय आपण ह्याच्यात बघतो D40 मध्ये? ह्याला खवेदार हे षोडश वर्ग आहेत मॅडम, हे षोडश वर्ग आहे. हा त्याचे पण सरांचे व्हिडिओ आहेत, तुम्ही बघा ते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा नाही, पण हे 40 थोडं माहितीये मला. D40 मध्ये काय बघतो आपण असं विचार. ओव्हरऑल सिच्युएशन बघणार ना. अक्षवेदाश म्हणजे ही शेवटची D60 झाली. अच्छा. आपण जनरली बोला. आपल्या जीवनावरती पूर्वजांचा काय इन्फ्लुएन्स तसं कसा पण काय आहे, असेल, बरोबर आहे. आपल्या आईकडील जे कुटुंब जे आहे मॅटर्नल, म्हणजे आपण ज्याला म्हणतो मामाकडचं, त्यांची आपल्या ह्या कुंडली चक्रामध्ये त्यांचा काय आपल्याला रेफरन्स मिळतोय त्यांच्या जीवनामध्ये शुभ मामाकडच्या अशुभ घटना थोडक्यामध्ये D40 वरून पाहतात. अच्छा. जीवनाचा स्तर कसा असेल ना, मोस्टली जीवनाचा स्तर. आणि इथे मॅडम
कुलकर्णी मॅडम आता बोलत होते हे राहू केतू इथे एकत्र येतातच ना ह्या हो D60 हो हो म्हणजे हो इथे हो आपण निशांशामध्ये आपल्या खवेदांशमध्ये ते पूर्वजांचं एकाच काय कर्म स्थानामध्ये येतात. कुठे राहिलेले तर ते आपल्याला जास्त करून करावं लागतं असं म्हणजे मी वाचलेलं आहे बघा तुम्ही म्हणजे हो हो राहू केतू बरोबर ज्या स्थानात येतात ना तिथल्या म्हणजे त्या स्थानाशी संबंधित. हो हो मला इथून पण असं ती कुंडली छान झाल्यासारखी वाटली ना म्हणून मी लावली. खरं तर आता आपण करिअरच्या दृष्टीने बघितलं तर D10 पर्यंत आपल्याला पुष्कळ होते म्हणजे बघायला जर आपल्याला इतरांचं कोणाचं प्रेडिक्शन द्यायचं हे आपण बघूच शकतो आपण. सरांनी तर आपल्याला सगळ्याच शिकवल्यात ना. एक ही D60 इथे आपल्याला ह्या कुंडलीत पास्ट लाईफ कर्माचे डिटेल्स मिळतात का? D60 D60 सांगा ना तुम्ही तुम्हाला काय बोला तारे सर बोला तुम्ही. नाही माझा अभ्यास मी अजून पुढे आहे ना गेलेला नाही जे असेल पण ते मी आम्ही तरी कुठे फार जास्त पण सगळेजण नाही मिळून आपल्याकडे आपण नवीन आता मॅडमनी कसं ते सांगितलं तर एकेकाला जे जे नवीन काही माहिती आहे ना काय हरकत नाही ना सांगायला. नाही कुठल्या प्रकारच्या कुंडलीमध्ये काय काय बघितलं जातं एवढंच फक्त माझा थोडासा अभ्यास चालू आहे. अजूनही माझा ग्रहांचं कारकत्व आणि त्याचे इन्फ्लुएन्सेस जे असतात दृष्टी जे असतात त्याच्याविषयी अभ्यास चालू आहे. मी अजूनही त्याच्यात पुढे आलेलो नाहीये. पण मी आपल्याकडे जे सगळे अभ्यास यांच्या माध्यमातून हे जाणीव करून घेतो की अभ्यास करायचा प्रयत्न करतोय. ह्या चार्टमध्ये हे काय असेल ग्रहाचं म्हणून मी हे विचारलं. ह्या D60 मध्ये आपले पास्ट लाईफ कर्म लक्षात येतात तर मग इथे शुक्र लग्न स्थानामध्ये आहे तर काय लक्षात येईल याच्यामध्ये किंवा भाग्यस्थानामध्ये चारही ग्रह आहेत त्याच्याकडे मजबूत बुध सूर्य गुरु शनी. हॅलो हा हॅलो सर हा मी बोलू का? बोला बोला बोला. असं आहे मॅडम की पास्ट लाईफ हा जो भाग आहे ना तर ते म्हणाले की D60 D60 मध्ये अचूकता जी असते तर एका राशीचे 60 भाग केले जातात आणि ज्या वेळेला दोन मुलं एकाच वेळेला जन्माला येतात त्यावेळेला D45 जो आहे आणि D60 मध्ये जो आपण ज्याला म्हणतो षष्ठांश आहे ना म्हणजे जुळ्या मुलांसाठी ना जुळ्या मुलांसाठी आणि खवेदांश जो आहे तर ख म्हणजे आकाश डिफॉल्ट खगोल खगोलाच्या मध्ये असं आहे की 40 कलेची जी कुंडली आहे आता इन शॉर्ट की बाबा शनी एखाद्या राशीमधून एखाद्या स्थानामध्ये येणार आहे तर त्यावेळेला त्या पर्टिक्युलर खवेदांशामध्ये तो जेव्हा येईल तर त्याचा अवधी किती असेल तर साधारणतः शनी महाराज जे आहेत हे यांची जी गती आहे तर D40 मध्ये आपण जर बघितलं तर 40 कला भोगायला किती कालावधी लागेल कळलं का? तर तो कालावधी काढते वेळी बघितलं तर 1 अंशाला 1 महिना तर 20 दिवसामध्ये साधारणतः शनी महाराज जे आहेत ते त्या स्लॉटमध्ये येतील. ते सूर्याच्या गतीवरती अवलंबून आहे आणि D60 ह्याचा आणि पूर्वकर्माचा पास्ट लाईफचा काही मात्र संबंध नाही. D60 म्हणजे एकदम तुम्ही अचूकतेकडे जेव्हा जाता त्याच्यामध्ये सुद्धा 12च राशी असतात पण आपला ग्रह जेव्हा प्ले करतो तर तो 30 कलेमध्ये ज्या वेळेला 720 कुंडल्या बनतात त्याच्यातून टोटल 62 म्हणजे 720 कुंडल्या बनू शकतात आणि त्याच्यावरती फलादेश देऊ शकतो. म्हणून एका राशीमध्ये आपण 60 गॅप्स आहेत आणि त्या गॅपमध्ये असणारा तो ग्रह पर्टिक्युलर तुम्हाला कुठेशी आहे तर शेवटी 12 तासाचंच घड्याळ आहे तर तसं 12 राशी आहेत आणि त्या आधारावरती D60चं म्हणजे अचूकतेकडे जाण्याचा आणि फलादेश करण्यासाठी म्हणून वापरण्यात येणारं एक काळासाठी नाडी सुद्धा त्याच्यातून आपण पाहू शकतो. D60 आपण क्लास शिकलो होतो त्याच्यामध्ये सगळ्या देवता आहेत निरनिराळ्या
अमया वगैरे, तर त्याला सुद्धा नामकरण केलेलं आहे तसं D60 मध्ये. कळलं? D40, D45 आणि D60 अक्षवेधांश, षष्टांश आणि खवेधांश या लाईनशीर कुंडल्या तिथे तयार होतात. ख म्हणजे खगोल, ख म्हणजे आकाश, असं आहे. तर पास्ट लाईफचा त्याच्यामध्ये संबंध येत नाही. पास्ट लाईफ हा जो भाग आहे तो आपण म्हणजे त्या ठिकाणी पास्ट लाईफ इन द सेन्स देर आर 2 पार्ट्स, की आपण समजा 4 महिन्यापूर्वी काही गोष्ट केली असेल ती सुद्धा पास्ट लाईफची असते. आणि पूर्वजन्माचा फलादेश जो आहे तो आपल्याला सर्वतोभद्र चक्रामध्ये सूर्याचा नक्षत्र बिंदू त्याच्यामधूनच पाहता येतो. हॅलो, हो ना, हो ना सर, हो. मला ते सापडलं नाही, मी घेतली होती बरं का सर्वतोभद्र, पण इथे दिसत नाही, ते डाउनलोड नाही झाली. असू दे. नाही हरकत नाही. म्हणजे सूर्याचा नक्षत्र बिंदू इट इज कॉल्ड द पास्ट लाईफ, पास्ट कर्म, म्हणजे पूर्वकर्म. पूर्व म्हणजे पूर्व जन्माचं कर्म आहे. हा, आणि चंद्रात म्हणजे आपण या जन्मात केलेलं. पुढे वर्तमान. येस, वर्तमान. पण D60 ची काही कनेक्टिव्ह नाही. आणि षोडश वर्गामध्ये सुद्धा पास्ट लाईफचा म्हणजे ज्याला पूर्व इतिहासामधलं कर्म जे आहे, ज्याला आपण म्हणतो जन्माच्या अगोदरचं कर्म, तर ते कॅल्क्युलेट करता कदाचित आपला जन्म हा 600 वर्षांनी झाला आहे, 1000 वर्षांनी झाला आहे मनुष्य याच्यामध्ये, तर ते आय डाऊट इट. म्हणजे असं फक्त आपल्याला त्याच्यामध्ये साधन जे आहे ते सूर्याचा नक्षत्र बिंदू हे साधन आहे. बाकी अख्खं तुम्ही ज्योतिष जरी तिथे शोधून काढलं तरी सूर्याचा नक्षत्र बिंदू, शूल नावाचा बिंदू आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी विद्युन्मुख नावाचा बिंदू आहे. तर ते बिंदू कुठे विराजमान असतील त्याप्रमाणे आपलं आंतरिक दुःख कसं असेल, आपलं कर्म कसं असेल, डोळ्यासमोरचं दृष्टीसमोरचं फळ कसं असेल, ते त्या वर्षाला, त्या राशीला, त्या नक्षत्राला अनुसरून तुम्ही पास्ट लाईफ बद्दल, स्पेशली पास्ट लाईफ म्हणजे पूर्वजन्माचं, आणि पास्ट लाईफ मध्ये 2 पार्ट येतात. म्हणजे आपण 3 महिन्यापूर्वी केलेलं पण एक लाईफच आहे ते. ओके, गॉट इट? येस सर. तिथे आपल्याला एक्झॅक्ट म्हणजे इयर्स पण मिळतात ना, की आता समजा तो बिंदू त्या एक्झॅक्ट वयावर आल्यावर तर त्याच वेळेस ते आपण जे काय आयदर पॉझिटिव्ह निगेटिव्ह मॅडमच्या चॅनलवरती सर्वतोभद्र चक्र उपलब्ध आहे मराठीमध्ये. मला वाटतं 17-18 लेक्चर्स आहेत त्याच्यातले. आपले भरपूर आहेत. अवश्य लिंक टाका आणि अवश्य पहा आणि पुन्हा पुन्हा येत राहा आणि काही ना काहीतरी तुमच्यापाशी असेल तर ते सांगत राहा. विनामूल्य क्लास आहे आणि आता शास्त्री परीक्षेचा पण क्लास घेणार आहोत, तर ते मॅडमच घेणार आहेत शनिवारी. तेव्हा सुद्धा तुम्ही सगळ्यांची उपस्थिती अवश्य या आणि शिका, ज्यांची इच्छा असेल त्यांना. गणिताचा भाग जो आहे तो पहिला ग्रामर शिकल्यानंतर आपण गणित सुरू करणार आहोत. ओके, धन्यवाद मॅडम. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, थँक्यू व्हेरी मच.